डोळ्याला जन्म दिला आईने मला हा उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला हा उपकार मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार मोठा झाला तेच लागे माझ्या पायाला अश्रू येते आईच्या डोळ्याला तेच लागे माझ्या पायाला अश्रू येते बाकी जेवून नका कोणी घरातले निवड दाखवून येते खाली बसा खाली बसा आईने मला उपकार मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार मोठा झाला अनमोल असा जन्म आईने दिला हो आईचे किती उपकार आहेत लक्षात घ्या एका नवीन मुलीचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर प्रपंच करू लागल्या प्रपंच करता करता त्या लेकराला त्या मुलीला असताना खरोखर दिवस गेले तिचे पूर्ण दिवस झाले 9 महिने 9 दिवस डॉक्टरांकडे तिला नेल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये नेलं ऍडमिट केलं सोनोग्राफी केली डॉक्टर साहेबांनी तिच्या सासू सासऱ्यांना बोलून घेतलं नवऱ्याला बोलवलं नवऱ्याला प्रश्न केला अहो तुमच्या पत्नीचा आणि तुमच्या बाळाचा जीव धोक्यात आहे तुम्हाला पत्नी हवी का बाळ हवंय त्यावेळेस नवऱ्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं सांगितलं डॉक्टर साहेब हात जोडतो माझी पत्नी मला हवी आहे सासूला बोलवलं नातू हवाय का सून हवी सांगितलं मला सून हवी सासऱ्यांना बोलवलं सांगितलं बाबा तुमची सून आणि तुमच्या लेकरू नातू यांचं असताना खरोखर दोघांपैकी एकच वाचू शकतात संकटामध्ये आहे यांचा प्राण एक तर तुम्हाला सून हवी असेल तर नातू वाचणार नाही आणि नातू हवा असेल तर सून वाचणार नाही कोण हवंय सांगितलं सून हवी त्या मुलीचे आई वडील आले होते भेटायला तिचा भाऊ आला होता मुलीच्या वडिलांना विचारलं अहो तुमच्या नातवंडाचा आणि तुमच्या लेकीचा जीव धोक्यामध्ये आहे दोघांपैकी एक वाचेल कोणाला वाचवायचं बापाने सांगितलं माझी लाडकी एकुलती एक लेकर हो तिलाच वाचवा आईने पण तेच उत्तर दिलं भावाने पण तेच उत्तर दिलं माझी बहीण मला हवी डॉक्टरांनी शेवटचा निर्णय जी होणारी आई आहे ना त्या आईला विचारलं ताई साहेब तुमचं बाळ आणि तुमचा जीव धोक्यात आहे हो तुमच्या दोघांपैकी एकच वाचू शकतो मग तुमचा जीव तुम्हाला प्रिय आहे का तुमचं बालक त्या ताई साहेबांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं हात जोडले डॉक्टर साहेब तुम्ही आमच्यासाठी भगवान आहात देव आहात माझी कळकळीची तळमळीची विनंती आहे मी मेले तरी चालेल हो मी मेले तरी चालेल पण माझं बालक वाचलं पाहिजे माझं बालक वाचलं पाहिजे माझं मूल वाचलं पाहिजे लेकरासाठी मरण पत्करणारी फक्त आईच आहे हो फक्त आईच आहे म्हणून आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार भेटणार नाही म्हणून आजही बघा आपण मेल्यानंतर आपलं सरान त्या ठिकाणी जळत असतं जळाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लोक सावडायला जात असतात आणि सावडायला गेल्यानंतर सगळं 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 जळतं पण आईच्या दुधाने आईच्या प्रेम रूपी दुधाने आणि प्रेमाने मजबूत झालेली हाडं ते जळत नाही हो ते जळत नाही
हे आईचं प्रेम आहे. माझ्या मौली ज्ञानोबराय सांगतात किंबहुना धनुर्धरा जो मातेचे उदरा तो मातेचा सोयी राखे तुला पा. लहानपणी लेकराची आई कधी मरू नये हो, कधी मरू नये. कशाला गेली आई तू स्वर्गाला